नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता माटे बोलते. कशा आहात तुम्ही? खुश राहा आणि खुशच राहा, कारण सगळ्यांना तर सगळ्यांच्या घरी प्रॉब्लेम असतात है ना? आणि सगळ्यांना काही त्रास असतो घरामध्ये. घर म्हणले की, कुटुंब म्हणले की समस्या आल्याच, आणि समस्या सोडवता सोडता आपलं आयुष्य निघून जातं. म्हणून प्रत्येक गोष्ट नशिबावर अवलंबून राहू नका, कारण तुम्हाला नशीब संधी देतं आणि ते आपल्याला मेहनत करूनच ते आपल्याला मिळतं संधी, है ना? काही जण म्हणतात चला आपल्या नशिबात असं तर असं होईल, नशिबात असं तर तसं होईल. सगळं तुम्ही नशिबावर अवलंबून राहता. असं नसतं. नशीब तुम्हाला संधी देतं, पण ते मेहनत करावं लागते. संधी देतं काय म्हणजे आयतं सगळं मिळतं असं काय नाही. संधी का कसं देतं? मेहनत करायला तुम्हाला संधी देतं, पण तुम्ही मेहनत करत नाही. कष्ट करायला नको तुम्हाला. सगळं आज्यात यावं है ना? आयतं यावं सगळं. बापाने कमवून ठेवलेलं असते बस. नाहीतर नाही, तुम्ही ते बापाला जर पेन्शन येत असेल तर त्या पेन्शनवर पण डोळा असतो आजकालच्या पोरांचा. त्यांचं शिक्षण असतं, नोकरी असते, त्यांना सगळं काही असते त्यांना, पण त्यांची अपेक्षा असते की मी कमवतो, मला ती पगार पुरत नाही, आणि बाप कमवून म्हातारा झालेला असतो, बापाच्या पेन्शनवर लोन काढलेलं असतं, तर त्याची पेन्शन सुद्धा त्याला अर्धी मिळत असते. त्या अर्ध्या पेन्शनवर सुद्धा मुलांचा डोळा असतो. बाबा तुमची पेन्शन झाली तर मला पैसे पाठवून द्या. आता हे काय, ह्याला काय नशीब म्हणाव का संधी म्हणाव, काय ह्याला म्हणाव? लाजा वाटू द्या रे, थोड्या लाजा वाटू द्या पोरांनो. देवाने तुम्हाला हात दिलेत, पाय दिलेत, डोळे दिलेत, काही अपंग नाहीये तुम्ही. कष्ट करा, मेहनत करा. अरे तूट पुंजा त्या पेन्शनवर सुद्धा तुमचा डोळा, त्यातून सुद्धा तुम्ही पैसे मागता. किती निर्लज्जपणाचं लक्षण आहे. कष्ट करा, कमवा ना. नोकरी आहे त्याला काहीतरी जोडधंदा करा, मेहनत करा. तरुण आहे तुम्ही अजून, तो बाप म्हातारा झालाय, त्याची बायकोचे आजार असतात, नवरा बायकोला तेवढी पेन्शनला गोळ्या औषधालाच महिन्याला खर्च लागतो, त्यात तुम्ही आणखीन मागता. शर्मेची गोष्ट ही. असल्या पोरांनी ना जन्माला येणं चुकीचं आहे. लाज वाटते मला तर खरंच. अशी जगात खूप पोरं आहेत की जे वडिलांवर अवलंबून राहतात. आमच्या वडिलांनी जागा घ्यायला पाहिजे, आमच्या वडिलांनी घर बांधायला पाहिजे, आमच्या वडिलांनी सगळं आम्हाला इस्टेट द्यायला पाहिजे. का तर माझ्या मित्रांचं आहे. अरे त्यांचं नशीब आहे त्यांच्यात ऑलरेडी. तुमचं नशीब तुम्ही घडवा, तुम्हाला नाही या, कारण तुमच्या बापाला पण नव्हतं ते, असं समजायचं है ना? उलट ज्यांना नाही त्यांनी स्वतः कमवून काहीतरी मस्त बंगला बांधून बापाला सुख सोयी द्याव्या, त्यांना आनंद द्यावा. ते तर लांबच राहिलं. महिन्याची पेन्शन झाली की बाबा आम्हाला पैसे पाठवा. अरे निर्लज्जांनो, सदा सुखी. कष्ट करा, कमवा. तुम्ही आता जर तरुणपणामध्ये अजून सुद्धा तुम्हाला पैसे मागावा लागते, म्हणजे तुमची जिंदगी जगता कशाला तुम्ही? जिंदगी, त्या जिंदगीला अर्थ काय? जीवनाला अर्थ काय तुमच्या? तुम्हाला नोकरी आहे, थोडं ऐश करायचं कमी करा, जरा तोंडाची चोचरी कमी करा, है ना? ढीकभर कपड्याचं असते तुमचं स्टॉक, ते कमी करा. घरामध्ये एक भाजी पोळी खावा थोडे वर्ष, काय फरक पडत नाही. चमचमीत खाणं बंद करा, साधं खाणं खावा थोडे दिवस. एक वेळेला थोडं हे खावा, एक वेळेला साधं खावा. काहीतरी करा, पण आपल्या जो पेमेंट आहे आपलं, त्यातच आपलं भागलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या वडिलांनी घरं घेऊन दिली, तुमच्या वडिलांनी सगळं पेन्शनचा पैसा जरी दिला, तरी सुद्धा तुमचा डोळा जो त्या पेन्शनवर अर्धी सुद्धा राहिली त्याच्यावर पण डोळा. हे काय म्हणजे कसलं लक्षण आहे? काय काय करते आजची तरुण पिढी? मग तुमचा उपयोग काय? अरे तुमच्यापासून त्या बापाला काही सुख आहे का?
अशा काहीतरी इतक्या घटना तर घडलेल्या असतात ना त्या बापाच्या आयुष्यामध्ये तुमच्यामुळं. आणि वर्ण बापाला म्हणतं काय तुम्ही असं केला तसं केला, आई तू असं केली तसं केली. खरी कहाणी माहित असते का तुम्ही? लहान असतात तुम्ही, त्या आईने काय केलंय, बापाने काय केलंय. बंगले केले असते उभा, बिल्डिंग केले असते उभा, हे 1000 एकर शेती घेऊन ठेवली असती. जर आई बापाने काय केलं असतं तर. काय केलं आई बापाने? सरळ साधं जीवन जगले त्यांनी, त्यांच्या कष्टाचंच त्यांनी कमवून ठेवले. 1 रुपयाही कुठलाही 2 नंबर पैसा त्यांच्याकडे नसतो. प्रामाणिकपणा असतो त्यांच्याकडे. आणि त्या प्रामाणिकपणामुळे तुमचं शिक्षण झालेलं असते, तुम्हाला वाईट वळणापासून वाचवलेलं असतंय. हे तर तुमच्या बुद्धीच्या पलीकडं असतं. कुठंतरी जाता तुम्ही, कोणतरी तुम्हाला काय तर सांगतंय आणि काय काय तर मुलं एवढी व्यसनी बनतात, हाय त्या पगारीमध्ये पण व्यसन करतात. आणि त्यात त्यांचे बायको तर इतकी आईश, काय तोरा, काय घमेंडी, काय गर्व, की माझ्यासारखी कोणीच नाही. काय वागतात, काय बोलतात, खरंच शरम नाही. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपलं आयुष्य नशिबावर अवलंबून राहू नका, किंवा आमच्या नशिबातच नाही, किंवा आमच्या नशिबात असेल किंवा नसेल, ह्या गोष्टी बोलण्यापेक्षा नशीब तुम्हाला संधी देते तर त्या संधीचं सोनं करा. किंवा संधी म्हणजेच मेहनत करा. तुम्हाला तुमचं वय आहे तोपर्यंत तुम्ही मेहनत करू शकता, है ना. आणि वय निघून गेल्यानंतर तुम्ही मेहनत पण करू शकत ना, शरीर थकलेलं असते. जोपर्यंत आपली ताकद आहे तोपर्यंत तुम्ही खरंच मेहनत करा. वडिलांना समजून घ्या तुमच्या, कारण वडील थकलेले असतात ते. आणि शक्यतो तुम्हाला देवाने हात पाय दिलेले आहेत, तुम्हाला चांगलं स्ट्रॉंग आहात तुम्ही तुमच्या. आणि नोकरी जर असेल तर उत्तमच, नाही तर तुम्ही कष्ट करा ज्यांना नोकरी नाही त्या मुलांना. आणि आपल्या बापाला थोडं सुख देण्याचा प्रयत्न करा, कारण तो बाप आयुष्यभर तुमच्यासाठी जगलेला असतो. लहानपणापासून तुम्ही मोठं होईपर्यंत, लग्न झाल्यानंतर तुम्हाला मुलं झाल्यावर सुद्धा त्या बापाच्याच मागा म्हणता, मला पैसे द्या, मला हे द्या, भावाला पैसे द्या, बापाला पैसे द्या, आईला पैसे द्या. हे पैसा ना कसा असं सांगू का, माणसाला तोडतो आणि किती दिला तरी तो तुम्हाला कमीच पडतो. ज्या वेळेस तुम्ही पैसे मागता असं वाटते की तुम्हाला किती पैसा दिले तरी तुम्हाला पुरणारच नाही ते, कारण तुमच्या अपेक्षा जास्त असतात. तुमचं राहणीमान, तुमचं अपेक्षा, तुमची आईश, तुमची चैन, तुमचं काय म्हणतात त्याला, सुविधा खूप तुम्हाला पाहिजे. सुविधा कसं असते, जोपर्यंत आपल्याकडे पैसा येत नाही, जोपर्यंत आपण त्या पैशाने खरेदी करू शकत नाही आपण, तोपर्यंत शांत बसायचं आणि प्रयत्न करायचं की आपण काहीतरी म्हणजे मेहनत करून आपल्या पैशाने विकत घेऊन त्या आईबापाला सुख द्या, किंवा त्यांना दाखवून द्या, बघा आम्ही सुद्धा मेहनत करतो, है ना. पण तुम्हाला काय वाटतंय, हाय बापाला पेन्शन आहे, चला काय मागायचं तोंडवर करून, हाय का पैसे. पेन्शनदार बापाला सुद्धा तुम्ही पैसे मागता. आयुष्यात जे काय घडलं ते बाप नसतो जिम्मेदार. हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय तर काय घडत असेल, तुम्ही ते आई बापाला काय म्हणतात जिम्मेदार ठरवत जाऊ नका. कारण तुमच्या आयुष्यामध्ये ज्या घडणाऱ्या गोष्टी त्या घडून गेलेल्या असतात, पण त्याच्यावर तुम्ही मार्ग काढायला पाहिजे, किंवा त्याच्यापासून काय असं केलं पाहिजे की आपल्याला पटकन ही गोष्ट सॉल्व्ह होईल किंवा ह्यातून मार्ग मिळेल, असं तुम्ही बघा ना. माझ्या आयुष्यात असं झालं, माझ्या आयुष्यात तसं झालं, माझ्या आयुष्यात, अरे त्याच्यापेक्षा तुमच्यापेक्षा बापाच्या आयुष्यात खूप काय काय घडलेलं असते, पण त्यांनी इथपर्यंत आलाय तरी तो. तुम्ही जर कशात काय नाही तोपर्यंत तरी तुमचं सोडलं ते बापाच्याच मागं लागतात. अरे मनाला नाही रे, थोडा जीव असतं ना, ते जीवाला लाजा तुम्ही. एक लिमिट असते, एक हद्द असते. आपल्या आई बापाला पैसे मागायचं, नात्यांचं तुम्ही कधी वाढदिवसाला कधी त्यांना गिफ्ट घेऊन देत नाही, काय त्यांची अॅनिव्हर्सरीला काय घेऊन देत नाही तुम्ही. त्यांचा वाढदिवस कर्ज लांबच राहिला
अरे कधी 500 रुपयाचा केक कधी घेतला का? कधी एक 500 रुपयाचा ड्रेस बापाला घेतला? कधी एक 500 रुपयाची साडी आईला घेतली? त्या किती आनंद होईल त्यांना. ते तर लांबच राहिलं. आपल्या आईचा वाढदिवस आहे, आपल्या बाबांचा वाढदिवस आहे, हा ते करत नव्हते अगोदर वाढदिवस. आणि ते पण त्यांची अशी पण अपेक्षा नसते की तुम्ही खूप मोठ्या हॉटेलमध्ये त्यांचं सेलिब्रेशन करावं, बर्थडे. असं काही नसतं त्यांचं. छोटीशी गिफ्ट त्यांच्या आनंदामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही आनंद कसा द्यावा हे तुमच्या हातात असतं. तसलं काही नाही, सुचतच नाही आम्हाला असलं काय. आम्ही आमच्याच दुनियामध्ये मग्न आहे. आम्हाला एवढा गर्व आहे की आमच्यासारखं कोणीच नाही. कुठले सासू, कुठले सासरे, कुठला आई, कुठलं बाप. असं तुमचं लक्षण असतं आणि असं तुमचं बुद्धी असते. कोण आले, कोण गेले, काय नाही. तुम्हाला लाखो रुपये जरी दिले तर तुम्हाला समाधान नाही ते. कारण तुमची एवढी अपेक्षा असते ना, देव करू तुमची अपेक्षा कधीच पूर्ण होणे. मी तर म्हणते अशा लोकांची सतत तुम्हाला असंच मागत बसावं पैसा. आणि खोटं तर हे लोक एवढे खोटं बोलत असतात ना, खूप खोटं बोलत असतात. त्यात बायका सगळं सासरच्या लोकांचा पैसा लुबाडायचं आणि सांगायचं की माझ्या माहेरवरनं सगळं आलं आणि हे बघा सगळं माझ्या बाहेरच्या लोकांनी मला आणून दिलं. फुटकी कवडी सुद्धा देत नसत ते लोक. पण उगीच नाव मोठं, लक्षण खोटं, उगी त्या माहेराचा बोबाटा करायचा. हा सत्य आहे ते सत्य सांगा ना. आणि जेवढं तुम्हाला सासरच्या लोकांनी दिलेलं असतं मुलांना, तेवढं तुमचे जर सुनांच्या माहेरच्या लोकांनी दिलं ना, तर काय म्हणते त्याला, पुण्यच. हा मग म्हणा की तुम्ही, मग खरं आहे की ते जे खरं आहे ते खरं आहे. ते खरंच नाही तुम्ही त्याला हे करताय, सगळं खोटं. चेहरा सांगतो तुमचा, तुमची चेहऱ्यावरची जी भावना आहेत ना, ते लगेच कळते. तुम्ही किती समोरच्या माणसाला रिस्पेक्ट देता. त्याच्यामुळं काही जणांनी काय केले बघा, काही जण काय म्हणतात तसा, एकमेकाच्या मैत्रिणी किंवा जावा काय आहे म्हातारीकडं आणि ना कोण सांभाळा. पण असं काय असतं त्यांच्याकडे. पण तुमची ही भाषा ऐकलेली असती किंवा कोणाकडून तर समजलेली असती की आपले ही सून आपल्याला अशी बोलती, असं काय करून दाखवतात ना, त्यावेळेस तुम्हाला वाटलं अरे बापरे, ह्यांना असंच बोललो होतो बाबा, उगीच बोललो आपण. मग वाटतं अरे बापरे. त्यावेळेस तुमच्या हातातून सगळं गेलेलं असतं. ते जे संधी चालून तुम्हाला येणार असतं तुमच्या हिश्श्याला, पण तुमच्या बोलण्यामुळं दुसरीकडे जातात ते. कारण त्यांना वाटतं ना, सासू सासऱ्यांना, अरे ही सून आपल्याला असली ना आवडत, हिला काय करायचंय, मरू दे की तसंच. असं असतं. त्याच्यामुळं आपल्या घरातल्या लोकांना जीव लावा, खरं जीव लागा. उगी वरनं पोतारा, ते भिंतीला कसं पोतारा फिरवते तसं पोतारा फिरवायचं काम करायचं नसते. इथं अंतःकरणातनं जीव लावा, लगेच कळतं. तुमची बोली भाषा, तुमचा चेहरा लगेच सांगतो. काय हवेत उडते, हवेत. आले ते अंबानीची बायको सुद्धा हवेत उडली नसेल कधी. काही पोरी म्हणा, सुना म्हणा, आली की हवेत उडते. माझ्यासारखं कोणी नाही. बघा मी कशी आहे. खरं बघायला तर ह्यांच्या आयुष्यामध्ये ना इतकी ढवळाढवळ असते ना, हे विचारायलाच नको. आणि पूर्णपणे टोटल उघडं झालेलं असते ते. पण त्यांना त्याचं काय देणं घेणं. पण हे सत्य जेव्हा प्रत्येकाला समजतं, तुम्ही प्रत्येकाला गोड बोलता, हा त्यांना माहित असते तुमच्या मागचं कारस्थान. पण ते तुमचे आजकाल कसं झालंय, तू गोड बोलते, तुम्हाला गोड बोलायचं. तू जसे बोलत तसे आम्ही बोलणार. पाठीमाग कुठं गेली ना, काय बघा हसते, काय सासू सासऱ्याला, काय आई वडिलांना बोलती, काय हिला वळण नाही का, काय वागतंय हे येड, हिचं किती खोटं बोलतंय हे, असतं एक दाखवतं एक. ते मग गाणं खरं आहे, एक चेहरे पे कई चेहरे लगाते हैं लोग. जो ओरिजिनल चेहरा असतो ना,
तो लपवतात आणि त्याच्यावर चेहऱ्यावर जसं समोरचा माणूस आपल्या येईल तसं तसं चेहरा बदलतात ते. आणि त्यांना वाटतं की आम्ही किती ह्यांना गोड बोलतो, किती छान आहे ते. लगेच कळतं. तुम्ही चेहरा बदलताना लगेच कळत असतं. असं असतं. आलेल्या माणसाला कसं आपल्याला जे जीवापाड प्रेम करतात, आपल्यासाठी हे किती महत्वाचे आहेत हे जाणीव नाही त्यांना. आणि हिथंच चुकतात ते. ह्या वेळेस त्यांच्या हातातून जी संधी आलेली असती ते सगळं त्यांनी सोडत असत हळूहळू. अशामुळे माणसांची मन समोरची जी दुखावली जातात आणि त्यांचा निर्णय जो असतो तो बदलतो. मग तुमच्या स्वभावामुळं, तुमच्या वागण्यामुळं समोरचा माणसाचा जो निर्णय असतो, तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करत असतात, योजना आखलेल्या असतात त्यांनी. जर तुम्ही असं वागला तर ते बदलून टाकतात. अरे ही तर असं वाईट बाई आहे, नासकी बाई आहे, चांगली बाई नाही, खूप शिवाय देतात ते. मग परत हिचं काय वागणं आहे, काय बोलती, कशी सांभाळती, काय वागतंय, पूर्णपणे ते निर्णय बदलतात, दुसरीकडे होतात. आणि कुठलाही माणूस बघा कसा असतो. परवा एक मी व्हिडिओ टाकलेला होता की घरातला पुरुष हा बाहेर का ओढला जातो. तर घरातल्या पुरुषांना बायकांनी जर नीट वागवलं नाही, आलेल्या पाहुण्यांना नीट बोललं नाही, किंवा घरामध्ये संसार नीट केला नाही, अन्न नीट बनवलं नाही, फाजीलपणा केला, उद्धटपणे बोलली, घरात वाटोळं केला, नको तिथं खर्च करणे, हे सगळ्या गोष्टीला नवरा कंटाळतो आणि तो बाहेर ओढला जातो. मग बाहेर तो प्रेम शोधतो, माया शोधतो, आकर्षण होतं त्याला बाहेरचं. बाहेर एखादा असंच कोणीतरी भेटतं, खूप प्रेम करत असतं त्याला, त्याच्याकडनं काही नसतं, फक्त प्रेमाची अपेक्षा असते. जातो तो बाहेर. मग हळूहळू कुठली बायकोन कुठलं लेकर सगळं विसरून जातो तो. हे काहींच्या घरात चाललेलं असते सध्या. आणि परत कोणाचा माझा नवरा, आम्ही एवढं चांगलं आहे, आमची सोन्यासारखी पोरं, सोन्यासारखे लेकर असून सुद्धा माझा नवरा असा बाहेर खाल्ला. अरे तुमचं वागणं बघा, तुमचं बोलणं बघा, तुम्ही कसं राहता बघा, काय बोलता, तुमचा ॲटिट्यूडपणा. माणूस कसं असतं, हे शब्द असतात ना, शब्द वाणी, ह्या वाणीमध्ये सगळं आपलं असतं. आयुष्य पूर्ण आपली जी वाणी असते, शुद्ध वाणी, शुद्ध बोलणं शुद्ध नसतं. त्या वाणीमध्ये खरेपणा पाहिजे, बोलण्यामध्ये खरीपणा पाहिजे, समोरच्याला कळलं पाहिजे की आपण खरं बोलतोय. धडधडीत दिसतं तुम्ही खोटं बोलताय आणि खरेपणाचं आव आणताय, मी किती खरं बोलाली. तुम्ही काहीच खरं बोलत नसता, सगळं खोटं बोलत असता तुम्ही. तर तुम्हाला मला एकच सांगायचं होतं की आयुष्यामध्ये नशिबावर अवलंबून राहू नका. आयुष्य आपलं नशिबावर अवलंबून राहू नका. नशीब तुम्हाला संधी देतो आणि त्या संधीमध्ये तुम्हाला मेहनत करावी लागते. कळलं का? चला मी थांबवते. जर तुम्हाला समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. माझ्या चॅनलचं तर ID तुम्हाला माहीतच आहे. आणि सर्वांनी ह्या व्हिडिओचा काय अर्थ निघतो ते कमेंटमध्ये सांगा. आणि जेवढे तुम्ही 1000 2000 रुपये, 2000 रुपये 1000 2000 लोक बघता, तर कमीत कमी लाईक तरी करत जावा किंवा ती छोटीशी कमेंट करत जावा की खरंच मावशी, ताई, माई काय असेल ते खूप छान तुम्ही या व्हिडिओमधून सांगितलं. किंवा तुम्ही ती हे वाक्य तुम्ही असं बोला, टाईप करून तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. चला मग बाय, आपण व्हिडिओ इथं संपूया. आणि आवडला तर व्हिडिओ नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण तुम्ही करू शकता. बाय.